काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिली पायासवे. आता कोण पाहे मागे परतुनी, गेले हरपुनी देहभाव. रिद्धी सिद्धी सुखे हाणितल्या लाथा, रिद्धी सिद्धी सुखे हाणितल्या लाथा. तेथे या प्राकृता कोण मानी, आता कोण पाहे मागे परतुनी, गेले हरपुनी देहभाव. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास. करुणे ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा, आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल 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 विठ्ठल. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, आवडी धरिले पायासवे. आता कोण पाहे मागे परतुनी, गेले हरपुनी देहभाव. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि आपला पारमार्थिक परिचय देणारा अभंग आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या चरणावरी ही सेवा समर्पण करत असताना जगदंबा मातेचं संस्थान कोराडी आणि नागपूर भक्ती महोत्सव या उत्सवात रात्रीच्या क्रमांकात 3ऱ्या क्रमांकाची चिंतन सेवा आहे. या ठिकाणी प्रमोद महाराजांची प्रवचनं, ज्ञानोबारांचं देवाबरोबर काय मागायचं आहे याचं संपूर्ण विस्ताराने चिंतन चालू आहे. महाराष्ट्रातील थोर अभ्यासू, आचारशील आणि अनुभवी कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी चालू आहेत. पण आज मात्र या कक्षेत बंद बसणाऱ्याचं कीर्तन आहे. कारण फुलाच्या माळेमध्ये पानं खोवावी लागतात म्हणजे फुलाला शोभा येते. तसं आजचं फक्त पान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. संधीतलं पान आहे. या चिंतनाकरता आपण
प्रवृत्त झालो आहोत. अभंगाची भूमिका मांडत असताना ज्या मृत्यूलोकात आपण मनुष्य जन्मात आलो, या जन्मामध्ये अनेक जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि जागं झाल्यापासून झोपी जाईपर्यंत अनेक समस्या, काही शारीरिक समस्या आहेत, काही मानसिक आहेत, काही बौद्धिक आहेत, काही आर्थिक आहेत. खूप समस्या आहेत, खूप समस्या आहेत. एक एक समस्येला तोंड देता देता जन्म जातो, पण समस्या संपत नाही. म्हणून व्याख्या करावी लागते. वैकुंठवासी परमेश्वर प्रातस म्हणजे गुरुवरी दुंडा महाराज म्हणायचे, संसार म्हणजे प्रश्नचिन्ह आणि परमार्थ म्हणजे पूर्णविराम. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबा आपला अनुभव सांगतात. अनुभवाचे दोन प्रकार आहेत, भ्रमातला आणि प्रमेतला. जो अनुभव नष्ट होतो त्याचं नाव आहे भ्रम. फक्त प्रतिती काळात येतो तो भ्रमातला अनुभव आहे. आणि प्रमेतला अनुभव कधीही बाधित होत नाही, त्याचं नाव आहे प्रमेतला अनुभव. भ्रमातला अनुभव, स्वप्नामध्ये भ्रम असतो माणसाला. ज्ञानोबरांची ओवी, स्वप्ना स्वप्नी महिमा. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत तो अनुभव आहे. आम्ही दृष्टांत सांगत असतो. सोने चांदीचं दुकान असणारा सावकार रात्रीच्या वेळेला घरी झोपलेला होता. पहाटे 5 वाजले आणि मुनी माने खाली हात दिला, उठा मालक, लग्न सराई आहे, गिरायकांची खूप गर्दी आहे, तुमचं अन्निक उचलण्याकरता फार वेळ लागतंय, उठा. मालक उठला, मग शिवाय देतच उठला. मूर्ख, नालायक, अक्कल नाही, 2000चं नुकसान केलंस. मुनी मला कळेना, राहिलेली झोप काय 2000ची होती का? प्रकार असा झाला होता, त्या सावकाराला पहाटे पडलं होतं स्वप्न. स्वप्नात फार मोठा धंदा झाला आणि नफा झाला 1,00,000 रुपये. हातामध्ये बंडल घेऊन मोजत होता, 98,000 झाले आणि यानं उठवलं. कितीचा तोटा झाला? 2,000चा. मुनीम हुशार होता, बहुतेक मुनीम हुशारच असतात. मालक, वाईट मानू नका, नेहमी करता झालेला नफा बँकेत भरण्याकरता पासबुक आणि नोटा माझ्याकडे देत असता. आता एक काम करा, पासबुक द्या आणि 98,000चं बंडल माझ्याकडे द्या. 2,000 खिशातले घालतो आणि 1,00,000 रुपये भरतो. आता काय तोटा आहे का? त्या सावकाराला बरं वाटलं. शाल झाडली, बंडल सापडलं नाही. उशी उचलली, बंडल सापडलं नाही. गादी गोळा केली, बंडल सापडलं नाही. अजून नाही सापडलं ते बंडल. का? स्वप्नेचे चैले जाईल, स्वप्नेचे चेहरे जाईल, ज्ञान देवा म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे चैले जाईल लया. ज्ञान देवा म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे जाईल लया. पाहणाऱ्याला पाहिलं, विज्ञातान ऐकेन विचारेन. श्रुती सांगते कोण जाणे, पण भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारा जो ज्ञाता आहे त्याचं ज्ञान होत असतं. माझा 2 प्रकारचा मी अनुभव सांगितला. एक भ्रमातला अनुभव आणि दुसरा प्रमेतला अनुभव. प्रमेतल्या अनुभवाकरता 3 प्रकारची कसोटी लागते. अनधिकृत, अबाधित आणि सप्रयोजनवत. 3 लक्षणांनी युक्त असतो तो प्रमेतला अनुभव आहे. अनधिकृत, आतापर्यंत जन्मच्या जन्म गेले पण तो अनुभव आला नाही, याला म्हणतात अनधिकृत.
दुसरी कसोटी अबाधित. आता आपण सांगितला दृष्टांत, स्वप्नातलं बाधित झालं होतं, पण जो अनुभव कधीच बाधित होत नाही तो अबाधित. आणि तिसरी कसोटी सप्रयोजनवत, त्याच्यामध्ये फल असावलं. अशा तिन्ही प्रकारच्या कसोटीमध्ये जो अनुभव असतो त्याचं नाव आहे प्रमेतला अनुभव. आपल्या जीवनामध्ये प्रमेतला अनुभव येण्याकरता तिघांचं सहाय्य घ्यावं लागतं: वेद, शास्त्र आणि संत. कदाचित वेदाचा तात्पर्य भाग आपल्याला कळणार नाही महाराज. भगवान सांगतात ना, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रगुण्यो भव अर्जुन. अर्जुना, वेदामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आपण काय घ्यावं हे आपल्याला कळणं अवघड आहे महाराज. शास्त्राचा प्रकार जर विचार केला, बोला बोलेशी न घडे, एकमेकाचं एकमेक मत येत नाही. मग अशा वेळेला वेदशास्त्राचं तात्पर्य आपल्या जीवनामध्ये काढून आणि अनुभवापर्यंत जे पोहोचवतात ते संत असतात. आणि मग त्या संतांचा जो अनुभव असतो तो प्रमेतला अनुभव असतो. तो कधीही बाधित होत नाही. त्याची आपल्या जीवनामध्ये इच्छा असते, पण जन्मच्या जन्म संसारामध्ये भटकून सुद्धा तो मिळत नाही, तो त्याला मिळालेला असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज आपला प्रमाजन्य असणारा अनुभव अभंगामध्ये सांगत असताना पहिल्यांदा एक चर्चा आपल्याला करायची आहे की अनुभव सांगावा का न सांगावा. प्रकार असा आहे, त्याचं उत्तर असं आहे, साधना काळात आलेला अनुभव सांगू नये. काही साधकाला अनुष्ठान करत असताना दिव्य प्रकाश पाहायला मिळतो, सांगू नये कोणाला. न सांगावे वर्म जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जगे असो द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम, जने असो द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जने असो द्यावा भ्रम. सिद्ध अवस्था होईपर्यंत आलेला अनुभव कोणाला सांगू नये. ज्ञानोबाला सांगतात, नाना कुशिवल आपुले पांगरवी पेरिले. शेतकरी पेरतो पण झाकतो. दुसरा दृष्टांत देतात, कुलीन स्त्री आपले अवयव झाकते. त्याप्रमाणे साधकाने लोकमान वमना समान मानाने एकांती राहणे विठोसाठी सांगू नये महाराज. 1972 साल असेल, पंढरपूरला स्वामी रामजोगदाजींचा सत्संग झाला. 2 प्रकारचा सत्संग, बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या साधकांच्या करता सत्संग पहाटे. ज्या निवासस्थानावर राहत होते तिथं तो सत्संग असायचा. आम्ही पहाटेच्या सत्संगात आम्ही आमच्या साधनेतल्या काही शंका विचारल्या, आमचं समाधान झालं. शेवटी त्या श्रीमंत माणसानं विचारलं, स्वामीजी, भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेली, पुन्हा कितीतरी विनंती करतो येत नाहीत, काय चुकलं माझं? स्वामींनी सांगितलं, तू अनुभव लोकाला सांगितला त्याच्यामुळे घडते असं. विठ्ठल 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 विठ्ठल. पण जेव्हा साधन काळ संपतो आणि सिद्ध अवस्था प्राप्त होते त्यावेळेला मात्र तो अनुभव लपू नये. का लपू नये? मागील आधार बहुतांचा, मागील आधार बहुतांचा, मागील आधार बहुतांचा. जाळू नये नाव पावले बाबा, जाळू नये नाव पावले, जाळू नये नाव पावले निपार, नाव पावले. मागील आधार बहुतांचा, मागील आधार बहुतांचा, मागील आधार बहुतांचा.
टाळकरांना वाटायला परीक्षा घेतात काय? नाही महाराज. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब त्यांची पद्धत ही होती. नेमकं प्रमाण म्हणायचं, नंतर पूर्वार्ध म्हणायचं. जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार भोवतांचा, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. लोकांच्या करता ते करावं लागतं. प्रसंग माहीत आहे. शुद्धीपत्र घेण्याकरता जेव्हा ज्ञानोबा तयार झाली आणि निवृत्तीनाथांना सांगू लागली. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा आपण का अशुद्ध आहोत? शुद्धीपत्राची काय गरज आहे आपल्याला? तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. लोकांच्या करता ते सांगावं लागतं. या दृष्टिकोनातून या सांगण्यात अभिमान नसतो, अनुभव असतो. त्याला म्हणतात प्रमाज्ञान. आणि आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं आणि काय मिळवलं दोन्ही सांगतात. साधना आणि सिद्ध अवस्था एकाच अभंगात आपल्याला पाहायला मिळते. महाराजांचे एक अभंग असेल. महाराज, एक अभंग जीवनामध्ये जर उतरला तर सगळ्या अभंगाचं श्रेय प्राप्त होतं. अशा प्रकारचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारा आपली सिद्धावस्था प्राप्त झाली. आपण पण काय केलं हे सांगत असताना काही माणसं साध्य सांगतात, साधन सांगत नाही. काही साधन सांगतात, साध्य सांगत नाही. साध्य सांगतात, पास झालो, पण कुठं कुठं कॉफी केली सांगत नाहीत. साध्य सांगतात पण साधन सांगत नाहीत. निवडून आलो, कुठं कुठं आचारसंहिता मातीत घातली सांगत नाहीत, पण निवडून आलो साधन सांगत नाहीत. काही साधन सांगतात, साध्य सांगत नाही. काय करताय? व्यापार करतो, मग काय मिळवायचं नाही सांगत मला. पण संत मंडळी इतकी दयाळू आहेत, ते साधनही सांगतात आणि साध्यही सांगतात. आणि साधन सांगत असताना जे सर्वांना झेपण्यासारखं आहे अशा प्रकारची साधन सामुग्री संत आपल्या अनुभवातील जगापुढे मांडतात. महाराज, आपण पूर्णत्वाला प्राप्त झालो, पण प्राप्त होत असताना काय साधना केली? अभंगाच्या पहिल्या काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही वाहिली विठ्ठले. काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले. आवडी धरिली पायासवे, आवडी धरिली पायासवे, पायासवे, पायासवे. आता कोण पाहे, आता कोण पाहे, आता कोण पाहे मागे परतोनी. आता कोण पाहे, आता कोण पाहे, आता कोण पाहे मागे परतोनी. आवडी धरले पायासवे, आवडी धरले पायासवे, पाया आता कोण मागे, आता कोण मागे, आता कोण मागे पाहे परतोनी. आता कोण मागे, आता कोण मागे, आता कोण मागे परतोनी. काम क्रोध आम्ही, काम क्रोध आम्ही, काम
क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले काम क्रोध आम्ही काम क्रोध आम्ही काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले काम क्रोध आम्ही काम क्रोध आम्ही काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले काम क्रोध आम्ही काम क्रोध आम्ही काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले आवडी धरिली पायास वे आवडी धरिले पायास आवडी धरिली पायास वे आवडी धरिले पायास वे आता कोण पाहे आता कोण पाहे आता कोण पाहे मागे परतोनी आता कोण पाहे आता कोण पाहे आता कोण पाहे मागे परतोनी आता कोण पाहे आता कोण पाहे आता कोण पाहे मागे करतो आता कोण पाहे आता कोण पाहे आता कोण पाहे मागे करतो काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले आवडी धरिले पायासवे. या चरणातला आम्ही शब्द पहिल्यांदा पाहायला पाहिजे. कारण कोणत्याही प्रसंगामध्ये भूमिका करणं फार महत्त्वाचं आहे. भूमिका कळाली की पुढचं सगळं कळतं. अभंगामध्ये आम्ही शब्द 2 वेळेला आला आहे. पहिल्याही चरणात आहे आणि शेवटच्याही चरणात आहे. कोण आम्ही? भूमिका कळावी लागते. आपण काय करतो याला महत्त्व नाही, कोणत्या हेतूनं करतो याला महत्त्व आहे. एखादा डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या रोग्याचं अंग चिरत असेल आणि एखादा गुंड एखाद्या श्रीमंताला लुबाडण्याकरता अंग चिरत असेल, अंग चिरणं सारखं आहे पण हेतू सारखा नाही. डॉक्टरला पेशंटला वाचवायचं आहे आणि गुंडाला श्रीमंताला मारायचं आहे. हेतू भिन्न भिन्न आहे. त्याच्याकरता काय करतो हे महत्त्वाचं नाही, कशा करता करतो हे महत्त्वाचं आहे. भूमिका त्याला म्हणतात. आम्ही एक गंमत सांगत असतो. या अभंगामध्ये भूमिका आम्ही शब्दात आहे. ब्रह्मज्ञानातला आम्ही वेगळा आणि भक्तीतला आम्ही वेगळा आहे. या आम्ही या शब्दात सगळं अभंगाचं चिंतन आपल्याला करता येत आहे. एक गंमत सांगतो. एक पती पत्नी जोडपं होतं. पती ऑफिसमध्ये कामाला होता. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी त्याची पत्नी तिने घरून फोन केला. वाजले होते 3. अजून 2 तास काम होतं. फोन केला, मालक लवकर घरी या, रजा द्या, नाही गैरहजेरी पडू द्या, या लवकर या. पतीनं विचारलं, अगं असं काय झालंय? पत्नीनं सांगितलं, आपल्या घरी भांडणं लागली. भांडणं? हां. कुणाची? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळलं काही? तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागतं. जगात 2 संस्कृती आहेत. एक पाश्चात्य संस्कृती आणि आपली पौर्वात्य संस्कृती. महाराज, आपल्याकडे संस्काराला महत्त्व आहे, पाश्चात्य संस्कृतीमध्ये कराराला महत्त्व आहे. पाश्चात्य देशामध्ये आश्चर्य वाटतं, या भारत देशामध्ये लग्न झाल्यानंतर मरेपर्यंत पती पत्नी हे नातं कसं टिकतं त्यांना कळत नाही. आमची संस्कृती त्यागी आहे, परमगंताकडे जाणारी संस्कृती आमची. तेव्हा हे जोडपं होतं पाश्चात्य संस्कृतीचं. फोन होता, तुमची मुलं, म्हणजे पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरात होती. माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरातच होती. म्हणून फोनमध्ये असं चिंतन होतं,
तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळलं काय भानगड आहे. तसं आम्ही शब्दामध्ये फार भूमिका महत्वाची मार. कोण आम्ही? ब्रह्मज्ञानातला आम्ही वेगळा आहे. आम्ही पूर्णाहंता विठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणाहुनी. ब्रह्मज्ञानातला आम्ही आणि भक्तीच्या क्षेत्रातला आम्ही. आम्हा भाविकांची जाती आम्हा भाविकांचे जाते आम्हा भाविकांचे जाते आम्हा भाविकांचे जाते. एक विधर श्रीपती श्रीपती एक विरळे श्रीपती एक विरळे श्रीपती. अलंकार युक्ती अलंकार युक्ती अलंकार युक्ते अलंकार युक्ते. येथे सर्व शकेची नाद वेदो शकेचे ना येथे सर्व शकेची नाद शकेचे ना. जाणे माऊली त्या कुणा जाणे माऊली त्या कुणा जाणे माऊली त्या कुणा जाणे माऊली त्या कुणा जाणे माऊलीच्या खुणा जाणे माऊलीच्या खुणा जाणे माऊलीच्या खुणा जाणे माऊलीच्या खुणा. आम्हा भाविकांची जाती आम्हा भाविकांची जाती एक विधानी श्रीपती एक विधाते अलंकार युक्ती सरो शकेची ना अलंकार योनी आम्हा भाविकांची जाते एक विधजी श्रीपती. तुकोबाराम म्हणतात आमची एक जात आहे. वास्तविक देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यापासून जाती निर्मूलनाचा कार्यक्रम चालू आहे, पण नाही नष्ट झाला महाराज, उलट वाढत चाललंय. खरं जाती निर्मूलनाचं काम वारकरी संप्रदायानं केलंय. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्र. रामेश्वर भट्ट म्हणतात वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभपाक. जाती हा प्रकार याच्यामध्ये नाही. मग जात कशाला म्हणतात? पण दुर्दैवानं म्हणावं लागतं, किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी जात नाही ती जात. शास्त्राने जातीची व्याख्या फार सुंदर केली महाराज. एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती. एक धर्म अनेकांच्या ठिकाणी समानपणाने नांदू लागला की ती त्यांची जात. आपल्या कीर्तनामध्ये सध्या 4 जाती आहेत. पहिली टाळकऱ्यांची, दुसरी मृदंग वादकाची, तिसरी श्रोत्याची आणि चौथी कीर्तनकाराची. या 4 जातीनं आपलं आपलं काम केल्याशिवाय कीर्तन होतच नाही. प्रमाण सुटल्यानंतर उचलण्याची जबाबदारी कोणाच्या जातीची आहे? टाळकऱ्यांच्या जातीची आहे. या चौघाच्या जातीचं काय काम आहे? सगळ्यांना एका तालात घेऊन चालण्याची जबाबदारी मृदंग वादकाच्या जातीचं काम आहे. श्रोत्यांच्या जातीचं काय काम आहे? अजिबात झोपी न जाता लक्ष देऊन ऐकून जीवनात उतरण्याचा प्रयत्न करायचा, हे श्रोत्याच्या जातीचं काम आहे. आता राहिली चौथी जात कीर्तनकाराची. कीर्तनकाराने काय करायचं? वेदशास्त्र आणि संत यांच्या वचनाच्या आधाराने सर्वांची मनं शब्दाच्या हातात घेऊन परमात्म्याकडे पोहोचवण्याचं काम कीर्तनकाराने करायचं, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांची. 65 विनोद सांगून समाजाच्या वेळेचा कानाकाराबा कीर्तनकाराने करू नये. मी एवढ्या करता सांगितलं,
एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती, ती जात तुकोबारा म्हणतात आमची भाविकाची जात आहे. एक छोटा प्रसंग सांगण्यासारखा आहे. परमपूज्य परमश्रद्धेय गुरुदेव बाबा यांचं आगमन होत आहे. आपण त्यांच्याकरता भजन करूया. विठ्ठल 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 वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील आमचे गुरुदेव, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आम्हाला ज्यांनी विचार सागर शिकवला, भगवद्गीता शिकवली. 1962 साली आमचा प्रवेश होता आणि बरोबर आमचे गुरुबंधू संस्थेचे सचिव हरिभक्तीपरायण बाजीराव नाना महाराज यांचे आगमन झालंय. आपणा सर्वांना वंदन करून चाललेल्या चिंतनाला आपण पुढे घेऊन जाऊया. विठ्ठल आपण हा विचार करत होतो, आम्ही शब्दामध्ये भाविक हा महत्वाचा विचार आहे. आपण काही वेळा कर्म करतो, काही वेळा संयम करतो, काही वेळा विचार करतो आणि काही वेळा भावना ठेवतो. 4 शक्ती आहेत आपल्याकडे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आणि जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत आपण या 4 शक्तीचा वापर करत असतो. याच्यामध्ये सगळ्यात महान शक्ती जर कोणती असेल तर ती भावशक्ती आहे. तुकोबारांचं एका अभंगामध्ये चिंतन आहे, भावापुढे बळ नाही कोणाची सबळ, करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. एक प्रसंग आठवतोय, 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि काही विचारवंतांनी असा विचार केला, हे स्वातंत्र्य टिकण्याकरता प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे. जर काम नसलं तर बेकारी वाढेल. याच्याकरता स्वदेशी नावाची चळवळ जन्माला आली. महात्मा गांधींनी चरखा हातात घेऊन सूत कातायला सुरुवात केली. अनेक विचारवंत या चळवळीमध्ये उतरले. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले लोकमान्य टिळक हेही देखील स्वदेशीच्या चळवळीमध्ये उतरले. प्रचार करण्याकरता स्वानंद संन्यासी सद्गुरू जोग महाराज आणि लोकमान्य टिळक पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये फार मोठी सभा झाली आणि नंतर पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. जोग महाराजांनी डोक्यावरचा फेटा उतरला, पांडुरंगाच्या श्रीचरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि भगवंताला पाहत पाहत, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, गरुड खांबा जाऊन कान धरून उड्या मारून, अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम, तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. प्रार्थना करून साष्टांग दंडवत घातला. त्यांच्या मागे लोकमान्य टिळक होते. टिळकांनी डोक्यावरची पगडी काढली, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि जोग महाराजांच्या प्रमाणे गरुड खांबाजवळ येऊन कान धरून उड्या मारून साष्टांग दंडवत घातला. लोकमान्य टिळकांचे काही मित्र होते, बाजूला जाऊन हसायला लागले. बघा टिळक भोळ्या बाबड्या वारकऱ्यासारखं कान धरून उड्या मारणं आणि साष्टांग दंडवत घातला. टिळकांना बाजूला बोलवलं, विचारला, ओ टिळक, त्या वारकऱ्यासारखं कान धरून उड्या मारायच्या आणि साष्टांग दंडवत घालायचा कशा करता हो? तेव्हा टिळकांचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. टिळक म्हणाले, सद्गुरू जोग महाराज करतात ते मी करावं एवढंच मला कळतं, याच्या पुढे कळत नाही. ही भाविकता आहे महाराज. तेव्हा अशा भाविकतेमध्ये आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा साध्य होण्याकरता काही साधना करावी लागते. तुकोबारा म्हणतात, आम्ही साधना केली. काय साधना केली? आम्ही स्वभाव बदलला. साधना आणि स्वभाव थोडं अंतर आहे. माझ्या पुढे फार मोठी मोठी अभ्यास मंडळी आहेत महाराज, पण थोडं अंतरंगातलं चिंतन प्रगट करत असताना साधना आणि स्वभाव या दोघात अंतर आहे. साधना करत असताना भगवंताची प्रसन्नता होण्याकरता खूप वेळ लागते, खूप वेळ लागते. महाराजांचं प्रमाण आहे, सोन्याचे पर्वत करवते पाषाण,
अवघे राणू कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय न सरत. सोन्याचे पर्वत करता येतील, कल्पतरूच्या बागा तयार करता येतील, पण पांडुरंगाचे पाय मिळणं कठीण आहे. आणि तेच तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, थोडे आहे 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 थोडे आहे. चित्त साह्य झालिया चित्त साय झालिया हर्षा चित्त साय झालिया चित्त साय झालिया. थोडे आहे चित्त साहे झालिया चित्त साहे झालिया. थोडे आहे चित्त साय झालिया चित्त साय झालिया. दोन विरुद्ध टोकाची प्रमाणे. एका प्रमाणामध्ये फार अवघड आहे, दुसऱ्या प्रमाणामध्ये फार सोपं आहे. याचं उत्तर शोधत असताना, आपण साधना करत असताना स्वभाव जर नाही बदलला तर खूप वेळ लागणार आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. खूप जन्म लागतात म्हणतात. आपण थोडं चिंतन मांडूया. ध्रुव बाळाचं वय होतं 5 वर्षाचं वय, आणि अपमानामुळे आईनं सांगितलं, बाळ अरे नासक्या तुसक्या मांडीवर बसण्यापेक्षा देवाच्या अविनाशी मांडीवर बसण्याचा प्रयत्न कर. आई देव कुठं आहे? अरण्यात राहतो. आणि तो वना आला याची लागी बैसावे पितियाच्या उत्संगी. आणि मध्यंतरी येता येता नारदांची भेट झाली. नारदाने सांगितलं, ए बाळा कुठं चालला? सारण्यात वाघ सिंह लांडगे क्रूर प्राणी आहेत, खातील तुला. ध्रुव बाळाने सांगितलं, काय होईल ते होईल. हाच नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या. आणि योग्यता पाहिल्यानंतर नारदाने मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. जप कर बाळा. आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात भगवान परमात्म्याची प्रसन्नता, परमात्म्याचा साक्षात्कार झाला. त्याच्या कमी उदंतीमध्ये तुकोबारांच्या का अभंगामध्ये असं आहे, 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात परमार्थ संपला. तिसरा प्रकार आहे, राजा परीक्षितीला 7 दिवसा मुक्ती झाली. त्याची 7 दिवसात परमार्थ संपला. आणि आणखी एक असा महाभाग आहे, 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त. का घडतंय? वेळेत का बदल होतो? याचं एक कारण आहे महाराज, स्वभावात बदल करणं हे परमार्थात मुख्य लक्षण आहे. पाप गेल्याची काय खूण, नाही पालटले अवगुण. स्वामी विवेकानंदाने एक दृष्टांत दिलेला आहे. एक साधक एका झाडाखाली तप करत होता. नारद महर्षींचं आगमन झालं, नमस्कार केला. नारदा चाललात कुठं? पण आता मी वैकुंठाला चाललो. भगवान परमात्म्याला माझा एक प्रश्न विचारा. त्याला म्हणावं, तुमच्या दर्शनाकरता एक साधक एका झाडाखाली तप करतोय, तुम्ही त्याला दर्शन देणार का? एवढा प्रश्न विचार. नारदांना आनंद वाटला. नारद वैकुंठामध्ये गेले, भगवंताला प्रश्न केला, देवा तुमच्या दर्शनाकरता एक मृत्यूलोकामध्ये साधक एका झाडाखाली तप करतोय, त्याने मला विचारायला लावलंय, तुम्ही त्याला दर्शन देणार का? भगवंताने सांगितलं, नारदा मी त्याला दर्शन देणार, पण होय काय, तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे त्याचे जन्म झाल्यानंतर दर्शन देणार.
झाड होतं चिंचेचं. नारदांना वाटला तर असा अवघड निरोप सांगावा कसा, पण जबाबदारी घेतली आहे. नारद आले आणि आल्यानंतर नारदांना पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटला. त्या साधकाने नमस्कार करून विचारलं, नारदा काय म्हणले भगवान? नारदाने सांगितलं, भगवान म्हणाले मी तुला दर्शन देणार आहे. म्हटल्याबरोबर तो इतका त्याचा स्वभाव बदलला गेला की पुढचं अर्ध ऐकण्याकरता वृत्तीवर राहिलाच नाही. इतक्यात भगवान परमात्मा प्रगट झाले, दर्शन दिलं. नारद म्हणता, देवा किती खोटं बोलता हो. हा, मला काय म्हटलात, एवढे जन्म झाल्यानंतर मी त्याला दर्शन देणार आहे आणि तुम्ही तर आताच आला. भगवंताने सांगितलं, नारदा एवढे जन्म झाल्यानंतर त्याचा स्वभाव जो बदलणार होता ते तुमचं अर्ध वाक्य ऐकल्याबरोबर बदलला. माझी शर्त जन्माशी नाही स्वभावाशी आहे. याच्याकरता स्वभाव बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये आपण स्वभाव बदलला हे महत्त्वाचे चिंतन सांगतात. काय स्वभाव बदलला? काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. आमच्या वृत्तीमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही उर्मी आहेत त्या उर्मी आम्ही संसारात न देताना परमात्म्याकडे वाढवली, तिथे अर्पण केले. माणसाच्या जीवनामध्ये एक विचार आहे, कुठलीही गोष्ट मिळवायची असेल त्याचा मोबदला द्यावा लागतो. अबाधित सिद्धांत. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजविन हित कोण सांगे, गुजविन हित कोण सांगे. तपे विना दैवत दिदल्या वेण प्राप्त गुजे वेण येत कोण सांगे, गुजे वेण येत कोण सांगे. तपे विन दैवत दिदल्या विण प्राप्त गुजविन हित कोण सांगे, गुजविन हित कोण सांगे. तपे विना दैवत दिदल्या वेण प्राप्त गुजे वेण येत कोण सांगे, गुजे वेण येत कोण सांगे. सूत्ररूप भाषा ज्ञानोबरांची. दैवताचं दर्शन पाहिजे असेल तप करावं लागतं आणि जगात काही गोष्ट घ्यायची असेल द्यावं लागतं, मोबदला द्यावं लागतं. अशी जगात कोणतीच गोष्ट नाही की मोबदला दिल्याशिवाय मिळते, असं जगात कोणतीच गोष्ट नाही. एका कीर्तनात असाच उल्लेख केला. कीर्तन संपल्यानंतर एक म्हातारे बाबा भेटले. महाराज बाकीचं कीर्तन चांगलं झालं पण एक वाक्य तुम्ही खोटं बोललात. झटका बसला म्हणाला, ही जागा काही एक वाक्य खोटं बोलण्याची आहे, एक शब्द सुद्धा खोटं न बोलला पाहिजे या जागेवर. बाबा काय खोटं बोललो? तुम्ही म्हणला दिल्याशिवाय मिळत नाही. मग काय बाबा तुमचं म्हणणं काय? अहो तंबाखू खाणाऱ्याच्या जगात एक एका सहाय्य करू अवघे धरू कुपंत. एखाद्या माणसाची तंबाखू संपली आहे आणि अनोळखी माणूस रस्त्यावरून चाललाय, त्या अनोळखी माणसाला तंबाखू मागितल्यानंतर तो अनोळखी माणूस तंबाखू त्याला देतो का नाही? मग काय दिलं त्याने त्याला? मी म्हटलं बाबा माझंच बरोबर आहे, तुम्हाला वाटतं का काही दिलं नाही? त्याने हात पसरला, इज्जत दिली, इज्जत. अजून काय द्यावं? सांगण्याचा मुद्दा असा की कुठली गोष्ट मिळवायची असेल त्याला द्यावं लागतं. भगवान परमात्म्याची कृपा संपादन करायची आहे, काय द्यायचं आहे त्याला? महाराज म्हणतात आम्ही जे दिलंय काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, भगवान परमात्म्याकडे ते वाहून टाकले. एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम. केला नेम देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम. एका सरे केला नेम देवा दिले क्रोध काम, देवा दिले क्रोध काम,
देवा दिले क्रोध काम एकसरी केला नेम देवा दिले क्रोध काम. आपल्या आत असणाऱ्या वृत्ती आम्ही भगवंताला देऊन टाकल्या. इथे विचार असा आहे, काम क्रोध चांगले आहेत का वाईट आहेत? काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मेहवरीण. मग देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं असा विचार करत असताना त्याचं उत्तर असं आहे, महाराज विशेषत आपल्या वृत्तीमध्ये जे काही दोष आहेत ते दोष परमात्म्याला अर्पण करणं हे भगवान परमात्मा स्वीकारतात महाराज. लोभ भगवंताचाच लोभ. नेगे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 सा बाबा. मी आपल्याला 3 प्रकार सांगेन, निरुपयोग, दुरुपयोग आणि सदुपयोग. काही गोष्टी मिळवायच्या पण त्याचा उपयोग व्हायचा नाही. महाराजांच्या प्रमाणानुसार जोडोनी धन न घाली माती. समाजाच्या कामाला नाही, धर्माच्या कामाला नाही, संप्रदायाच्या कामाला नाही. मिळवायचं धन, धनानी भूमो. आता पाठ बदललाय, धनानी बँको. आणि काही भाग महाराज आपल्या देशातल्या बँकेत टाकत नाहीत, परदेशातल्या बँकेत टाकतात. काय उपयोग हो त्यांना? काही उपयोग नाही. उलट परदेशात बँकेत टाकणारी माणसं मेल्यावर 3-3 दिवस जाहीर करत नाहीत मेली म्हणून. का? त्यांच्या वारसाला ते धन मिळवण्याकरता अंगठे काढून घेतात, बुबळं काढून घेतात आणि नोंद लागल्यानंतर म्हणतात मेले. काय उपयोग आहे? दुरुपयोग. खूप मोठा अट्टास करायचा पण पदरात काहीच पडायचं नाही, याचं नाव आहे निरुपयोग. आपल्या संप्रदायातला एक दृष्टांत आहे. संतश्रेष्ठ सेना महाराज आपलं स्वकर्म करत होते. भगवंताची आज्ञा आहे, स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धिम लभते नरा स्वकर्म निरत सिद्धिम यथा विंदते तच्छृणु. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा, भगवंताची आज्ञा आहे. पंढरपूरची वारी करायची. वारीला आले. वारी उरकल्यानंतर गावाकडे जात असताना पूर्वीच्या काळात वस्त्रा दगडावर घासावा लागायचा. तो वस्त्रा घासण्याचा दगड सेना महाराजांचा संपत आलेला होता आणि योगायोगाने रस्त्याच्या काठी दगड विकत बसलेला माणूस होता. सेना महाराजांनी एक दगड विकत घेतला, गावी गेले. दुसऱ्या वारीला आल्यानंतर वारकरी म्हणाले, महाराज तुम्ही मागच्या वारीला का गैरहजर होते? सेना महाराज म्हटले, काय लबाड बोलता? आपण चंद्रभागेच्या स्नानामध्ये होतो, कीर्तनात होतो, देवाच्या दर्शनाला होतो, द्वादशी सोडायला बरोबर होतो. नाही म्हणता? अहो नाही, तुमची मागच्या वेळेला पंढरपूरला आला होतात पण वारीला नाही. दोघात फरक आहे. एस टीचे ड्रायव्हर कंडक्टर पंढरपूरला जातात का वारीला जातात? पंढरपूरला जातात. काही दुकानं घेऊन जातात, ते पंढरपूरला जातात का वारीला जातात? पंढरपूरला जातात. तसं मागच्या वेळेला तुम्ही एक दगड घेऊन गेलात ना, वारी निष्फळ झाली. सेना महाराज म्हटले, चला पांडुरंगाला विचारू. गेले पांडुरंगाकडे घेऊन. पांडुरंगा, हे म्हणतात मी मागच्या वारीला आलो नव्हतो, तुम्ही सांगा बरं या ना. भगवान पांडुरंग हसल्याने सांगितलं, महाराज तुम्ही मागच्या वारीला आले नाही त्याचं कारण आहे, मागच्या वारीला तुम्ही जाताना दगड घेऊन गेलात ना, त्याच्यात तुमची वारी वजाबाकीमध्ये गेली. वाईट वाटायला लागलं. एका दगडाकरता आपलं वारीचं पुण्य नष्ट होतंय. गावाकडे गेल्यानंतर तो दगड बाजूला ठेवला आणि पुढच्या वारीला दगड घेऊन आले आणि पंढरपूरमध्ये फेकून दिला. याने माझी वारी वाया घातली. पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, आता झाल्या का नाही 2 वारीची हाजरी? पांडुरंग परमात्मा म्हणाले,
2 वारीची गैरहजेरी आहे. एका वारीमध्ये दगड घेऊन गेलात म्हणून वारी वजा बाकी, आणि दुसऱ्या वारीला दगड आणून टाकलं म्हणून दुसरी वजा. साक्षात्कारी महापुरुषाच्या वाऱ्या अशा पद्धतीने निष्फळ जर होतात तर तुमच्या आमच्यासारख्या माणसांनी पंढरपूरहून येताना घोंगड्या आणि बांगड्याच्या गाठोड्या आणले, कुठं वारी होत असेल महाराज? निरुपयोग आहे, दुसरा दुरुपयोग आहे. आपल्या जीवनात असलेल्या शक्तीचा वापर वाईट करणं याचं नाव आहे दुरुपयोग. मोठा दृष्टांत आहे. वैकुंठवासी हरिभक्त माधव महाराज मगर सांगायचे. अयोध्येमध्ये एक संन्याशी बुवा रस्त्याने चालले होते. एक कुत्रा मागे लागला होता. संन्याशी बुवाला वाटलं या कुत्र्याची नजर आपल्या भिक्षेत पडेल किंवा तोंड घालील. असं शास्त्र म्हणतात की कुत्र्याच्या नजरेमध्ये मंद विषय, कोंबड्याच्या नजरेमध्ये मंद विषय. जेवण करत असताना आपल्या अन्नावर त्याची नजर पडू देऊ नये. कुत्र्याला भरपूर खाऊ घालावं आणि बाजूला लावावं, त्याला पाहू देऊ नये. संन्याशी बुवाला वाईट वाटायला लागलं. कदाचित याने पाहिलं किंवा तोंड घातलं. ते करू नये म्हणून त्या कुत्र्याच्या तोंडावर मारली लाथ. रडत रडत ते गेले दरबारात. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, विचारलं, बघ रे कोण रडतंय? लक्ष्मण गेले. कुत्र्याला विचारलं, का रे बाबा रडतोयस, का ओरडतोयस? कुत्र्याने सांगितलं, मी न्याय मागायला आलो आहे. न्याय? हा, काय न्याय? एका संन्याशी बुवानं मी काही त्याचं केलं नाही, पण माझ्या तोंडावर लाथ मारली आहे. बोलवा त्याला. संन्याशी बुवाला बोलवलं. विचारलं, संन्याशी बुवा, कुत्र्याची तक्रार आहे, तुम्ही याच्या तोंडावर लाथ मारली आहे. यानं काही तुमच्या झोळीत तोंड घातलं नव्हतं, तुम्ही लाथ मारली. संन्याशी बुवा म्हटलं, खोटं कशाला बोलू, मारली आहे. प्रभू रामचंद्राने कुत्र्याला विचारलं, गुन्हा सिद्ध झालाय, आता शिक्षा काय देऊ तू सांग. कुत्र्याने सांगितलं, देवा याला मोठ्या मठाचा मठाधिपती करा. अरे शिक्षा का बक्षीस आहे? मोठ्या मठाचा मठाधिपती? देवा धर्म कार्याकरता आलेला जो पैसा असेल, भांडवल असेल, स्त्री, बालक, भिकारी आणि देव, या 4 गोष्टी करता जो पैसा जमतो त्याचा दुरुपयोग जर केला तो कुत्र्याच्या जन्माला जातो. मी मागच्या जन्मामध्ये मोठा मठाधिपती होतो आणि माझ्याकडनं दुरुपयोग झाला म्हणून मी कुत्र्याच्या जन्माला आलो. याला मोठ्या मठाचा मठाधिपती करा, याच्याकडनं दुरुपयोग होईल, हा कुत्र्याच्या जातीला जन्माला येईल आणि मी माणसाच्या जन्माला येईल आणि याच्या तोंडावर लात मारेन फेटम फाटम. सांगण्याचा तात्पर्य दुरुपयोग आहे. दुसरा प्रकार दुरुपयोग. आणि तिसरा प्रकार आहे सदुपयोग. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ करणं, याचं नाव आहे सदुपयोग. एक मोठ्याचा प्रसंग आहे. समर्थ रामदास स्वामी यांचं नियम 2 प्रकारचा होता. 5 घरी भिक्षा मागायची आणि ज्या घरी भिक्षा पुकारली आहे त्या घरचं काहीतरी घेतल्याशिवाय परत जायचं नाही, एक नियम होता. कारण महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ना, दात्याने मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी, यथानुशक्ती ठाके तैसी बाधी दोघाशी विन्मुखता. 5व्या घरची भिक्षा होती. योगागणे घर मालकीन आणि मालक या दोघांचं कडकडून भांडण झालं होतं. कडकडून भांडण होणं वेगळं आणि करमणुकीचं भांडण वेगळं. याचा अनुभव सगळ्यांना येणार नाही. जे ग्रस्ताश्रमात आहेत त्यांना येणार. गोष्टी महाराजांना काय अनुभव येणार आहे याचा? कडकडून भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या रागात ते घर मालकीन आपलं घर सारवत होती. सारवण्याकरता जो पोत्रा होता तो पोत्रा घेऊन सारवत असताना रामदास स्वामींची पुकार झाली, जय जय रघुवीर समर्थ. बाई रागावलेली होती. बाबा कुठले की सुटले, जय जय रघुवीर समर्थ, व्हा पुढं. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई तसा जाणार नाही, काहीतरी मला द्या. कारण विनमुख गेली या अतिथी नेसकृताची संपत्ती, तुमचं पुण्य नष्ट होईल, एवढ्याकरता काहीतरी मला द्या. क्रोधामध्ये माणूस काय करेल काही सांगता येत नाही. बाईनं त्या रागामध्ये सारवण्याचा पोत्रा उचलला आणि रामदास स्वामीच्या भिक्षेत टाकून दिला. जा
या काहीतरी. रामदास स्वामींना वाईट वाटलं नाही महाराज. ठिकाणावर गेले, पोत्रा बाजूला काढला, भिक्षा स्वच्छ केली, भोजन केलं आणि तो पोत्रा खळखळून धुतला, वाळवला, त्याच्या पट्ट्या काढल्या आणि त्याच्या वाती गोळल्या. सूर्यास्त होऊ लागला. आपल्याकडे सूर्यास्ताच्या वेळेला देवघर आणि तुळशी या ठिकाणी दिवा लावावा लागतो. हरिहरासी नाही बोटभर वाती, कोण त्यांची गती होईल नेणू, लावा लागतो. रामदास स्वामी सूर्यास्ताची वेळ होती आणि त्या वळलेल्या वाती घेऊन मंदिरामध्ये गेले. त्या बाईच्या मनामध्ये हळूहळू हळू क्रोध कमी झाला आणि मनात पश्चाताप होऊ लागला. अरे अरे अरे, केवढं पाप केलं मी, केवढी दुर्दैवी आहे. एका साधूच्या झोळीत पोत्रा टाकला, काय करू आता, कुठं पाप फेडू, कमीत कमी क्षमा मागू. एवढ्या करता ती बाई स्वामी महाराजांना शोधत शोधत आली. रामदास स्वामी मंदिरामध्ये वाती लावत होते. पाय धरले, खळखळून रडू लागली, स्वामी माफ करा, रागाच्या भरात माझ्याकडनं दुष्कर्म घडलं. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई वाईट मानू नका. सत्कोर अर्धी भाकरी दिली असती, खाल्ली असती तर 4-5 तासात जिरली असती. पण तुम्ही असं काही मला दिलंय की तुमच्या देण्याने मी प्रत्यक्षात भगवंताचं रूप पाहू शकतो, असं तुम्ही दिलंय मला. याला म्हणतात सदुपयोग. तसं काम क्रोधाधिक जरी वाईट असले तर याचा सदुपयोग भगवान परमात्म्याला समर्पण आम्ही केलं, आम्ही आमचा स्वभाव बदलला. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, भगवान परमात्म्याच्या चरणी वाहून टाकलं. आणि गंमत अशी नियम आहे, एकदा वाहिलेली वस्तू पुन्हा परत स्वीकारायची नाही. दिलेली घेता येते पण वाहिलेली घेता येत नाही. कल्पना करा, महालक्ष्मी जगदंबा मातेच्या चरणावर एखाद्या भाविकाने सुगंधी गुलाबाचं फूल ठेवलंय, दर्शन घेऊन तो गेलाय. मागून एखादा भाविक आलाय दर्शन घेण्याकरता आणि त्याला मोह झाला, त्याने ते गुलाबाचं फूल उचललं आणि सुगंध घेत चालला. सगळं आयुष्यातलं पुण्य संपत. देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती, संकल्पाशी होती विकल्पते. एक फार मोठा दृष्टांत आहे, सांगून आपल्याला वेळ अधिक त्याच्यामध्ये जाईल. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की एकदा का वाहिली की तिच्यात आपली इच्छा नाही. तसं काम क्रोध देवाला वाहणं याचा अर्थ असा, काम याचा अर्थ इदम मे स्यात्, इदम मे स्यात्, इदिच्छा काम शब्दिता. केवळ लैंगिक आकर्षण म्हणजे काम नाही. परमात्मा सोडून अनेक वस्तूची इच्छा मनात असणं याचं नाव आहे काम. आणि तो अपुरा झाला की मग क्रोध, पूर्ण झाला लोभ. या सगळे विकार आम्ही देवाला देऊन टाकतो. परमात्म्याच्या बाबतीमध्ये तुझं वाचवून काही व्हावे, ऐसे नको माझ्या जीवे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे. तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे. तुझं वाचून काही व्हावे, तुझं वाचून काही व्हावे, ऐसे नको माझ्या जीवे, ऐसे नको माझ्या जीवे. तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे, तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे. याला म्हणतात भगवंताकडे काम समर्पण करणं. क्रोध मनात वृत्ती जर बिघडली तर देवाविषयीच बिघडायची. त्यांच्या गाथ्यामध्ये देवाशी प्रेमाचे भांडण नावाचं प्रकरण आहे महाराज. कानोबारा म्हणतात, लबाडतो देवा, लबाडतो देवा, लबाडतो देवा ठावा मा. हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. क्रोध आहे क्रोध. आमच्या जनाबाई महाराजांना पांडुरंगाचा क्रोध आला आणि क्रोधाची सुरुवात शिवीतून असते. अरे विठा, मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, तुझे गेले मडे, तुला पाहुणे काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देती. महाराज एक एक शिवी
याच्यात वेदांताचे प्रमेय भरलेले आहेत महाराज. क्रोध जरी आला तर देवाचाच, काम देवाचाच, लोभ देवाचाच, असा सगळा स्वभाव आम्ही बदलला आणि बदलून स्वीकारलं काय? आवडी धरिले पायास, आवडी धरिले पायास, आवडी धरिले पायास. काम क्रोधामे वाहिले विठ्ठल, काम क्रोधामे वाहिले विठ्ठल, काम क्रोधामे वाहिले विठ्ठल, काम क्रोधामे वाहिले विठ्ठल. आवडी धरिले पायासवे, आवडी धरिले पायासवे, आता कोण पाये मागे परतोनी, आता कोण पाये मागे परतोनी. आवडी धरिले पायासवे, आता कोण पाये मागे परतोनी, आता कोण पाये मागे परतोनी. पांडुरंगाच्या पायाच्या बाबतीत आम्ही आवड धारण केली. गरज आणि आवड या दोन गोष्टी भिन्न भिन्न आहेत. संपत असते ती गरज आणि कधी संपत नाही ती आवड. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शीन नशिनी. आवडीमध्ये लाज नाही महाराज. संतांनी परमात्म्याच्या बाबतीमध्ये आवड प्रगट केली आहे. तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनी. सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. आवड तिला म्हणतात कोणतंही निमित्त नाही पण आकर्षण आहे. सकाळच्या कीर्तनात आपण काही हा विषय बोलून गेलो महाराज. तेव्हा निर्निमित्त भगवान चरणाच्या बाबतीमध्ये आकर्षण आम्ही स्वीकारलंय. आणि आकर्षण स्वीकारत असताना अति सवयीचा परिणाम आकर्षण निर्माण होतं. भगवंताच्या पायाचं चिंतन करता 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 त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. हा सिद्धांताचा विचार मांडण्याकरता आता मला वेळ अपुरा आहे. फक्त 15 मिनिटं शिल्लक राहिली. पहिल्या चरणात आपण आहोत. आवडी धरिली पायास. भगवंताच्या पायात फार मोठा महिमा महाराज. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. ज्या गंगेचं नाव घेतल्यानंतर महापाप नष्ट होतात. गंगा गंगेत यो ब्रुयात योजनानाम शतैरपी मुच्छते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम सवच्छती. अशी गंगा भगवंताच्या चरणामध्ये आहे. दुस्तर असणारा अभिमान नष्ट करण्याची ताकद भगवंताच्या पायात आहे. उदाहरणार्थ कानोपात्रा प्रसंग सांगायला आपल्याला वेळ नाही. केवढा मोठा अभिमान होता, पण भगवंताच्या चरणाला स्पर्श लावल्याबरोबर अभिमान नष्ट झाला. तिसरा प्रकार आहे जळता नष्ट करणं. हे भगवंताच्या चरणामध्ये सामर्थ्य. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंते काशनी. तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार आहे सगळे भाग्याचे सामुद्रिक भगवंताच्या चरणात आहेत. नाथ महाराजांनी वर्णन केले. ध्वज वज्रांकुश ऊर्ध्वलेखा, दोन्ही पायी पद्मे देखा. असे भगवंताच्या चरणात आहे. आणि त्याचा आश्रय का केला की जशी संगती करावी तसे जीवन बनत असतं. याकरता आवडी धरेली पायासवे. अशी आमची स्थिती झाली. महाराज किती वेळ टिकणार आहे? तुम्ही पुन्हा परत फिरणार का नाही? उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता कोण पाये मागे परतोनी, 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 आता कोण पाहे मागे परतोनी, आता कोण पाहे मागे परतोनी. गेले हार
कोणी देह भाव आता कोण पाहे मागे पर कोणी 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 विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय विठोबार खोमाई विठोबार कुमाई विठोबार खोमाई विठोबार कुमाई जय विठोबार खोमाई विठोबार कुमाई विठोबार खोमाई जय विठोबार कुमाई विठोबार खोमाई 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 विठोबार विठोबार जय 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 विठोबार कुमाई विठोबार 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 खोमाई विठोबार कुमाई पांडुरंगाच्या शरणापर्यंत आवड धरण्याकरता आमचा प्रवास सुरू झाला. काही मंडळी परमार्थिक साधना करता करता सोडून देतात. 40-50 वर्ष वारी करतात, नामचिंतन करतात, भजन करतात, जप करतात आणि नंतर सोडून देतात. का हो? आता कुठं दिसेना तुम्ही? करून बघितलं म्हणतात, हाताला काही लागलं नाही. हात तुमचे गेले का तिथपर्यंत? तिथपर्यंत हात जाण्याकरता स्वभाव बदलला का? तुका म्हणे येथे नचले तातडे प्राप्त काळ घडी आल्यावी. प्राप्त काळ घडी आल्याशिवाय इथं अनुभव येत नाही. केवढं मोठं उदाहरण आहे. मथुरेला अक्रूर भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाकरता साधना करत होते आणि साधना करत असताना एके दिवशी यमुनेमध्ये उतरून स्नान करण्याकरता बुडी मारली आणि पाण्यात भगवंताचं दर्शन झालं. का? प्राप्त काळ घडी होती. त्याच वेळेला ते दर्शन होणार होतं. जगद्गुरु तुकोबाराय झोपलेले होते. माघ शुद्ध दशमी आणि बाबाजी चैतन्याने अनुग्रह दिला. प्राप्त काळ घडी आहे. तशी प्राप्त काळ घडी आल्याशिवाय इथे ही साधना न सोडणं हे साधकाचं लक्षण आहे. महाराज म्हणतात, आता कोण पाहे मागे परतोनी. मागे याच्यामध्ये मृत्यूलोकातले भोग आले, स्वर्गातिकातले भोग आले, हे सगळे मागे आहेत. या सगळ्यांना मी ओलांडलंय आणि ओलांडल्यानंतर आता पुन्हा काय मागे बघणार आहे? ज्ञानोबा म्हणतात, आपुलेन नागरपणे जो इंद्रभुवनाशी पाबळे म्हणे तो केवी रंजे पालवणे भिल्लाछेनी. इंद्रभुवनाला जो कनिष्ठ समजतो तो झोपडीला काय संतुष्ट होणार आहे? काय नाही. याच्याकरता आता कोण पाहे मागे परतोनी. का बरं? गेले हारपोनी देहभाव. देहभाव संपला आमचा. 3 प्रकारचे भाव आहेत. देहभाव, ब्रह्मभाव आणि प्रेमभाव. 3 भाव. संसारामध्ये देहभाव असतो. ज्यांचं अतिदेहावर प्रेम आहे पुरुष वर्गामध्ये, असं आम्ही ऐकलंय, काही शहरामध्ये दिवसात 2दा दाढ्या करणारी माणसं आहेत. शनिवार बघत नाहीत, मंगळवार बघत नाहीत, रविवार बघत नाहीत, जन्मवार बघत नाहीत, व्रतवार बघत नाहीत. उठलं सुटलं हेअर कटिंग सलून उघडं असतं, दाढ्या करतात, समाजामध्ये येऊन बसतात. नाही त्या विटाळा खंड सोवळा. देहभाव या. पण परमात्म्याच्या या साधनेमध्ये तो देहभाव राहत नाही. मला देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहभाव राहू शकत नाही. मोठी कथा आहे रामायणातली, आपल्याला आता सांगायला वेळ नाही. आपले फक्त आता 10 मिनटं शिल्लक आहेत. आणि परमपूज्य आमचे गुरुदेव जय विठ्ठलच्या अगोदर आपणाला सर्वांना आशीर्वाद देणार आहेत.
आपण शेवटची आरती झाल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम हे भजन होईपर्यंत आपण जागा सोडू नये अशी सर्व भाविकांना माझी नम्र विनंती आहे. आमची देहभाव आणि तिसरा प्रेमभाव. प्रेमभाव एक चाहिए बेश अनेक बनाए, भावे रहे ग्रही में भावे वन में जाए. प्रेमभाव सगळ्यात उच्च अशा प्रकारचा भाव आहे. पण परमात्म्याच्या बाबतीतला देहभाव आमचा मात्र संपला आहे. तो महाराज म्हणतात, आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हारपोनी देहभाव. देहभाव आमचा नष्ट झाला. महाराज कामक्रोध दिले, देहभाव गेला, पदरात काही शिल्लक राहिलं का? महाराज म्हणतात, फार मोठ्या मोठ्या शक्ती आल्या होत्या पण आम्ही त्या स्वीकारल्या नाहीत. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतो, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाटा, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाटा. तेथे या प्राकृता कोण माने, तेथे या प्राकृता कोण माने, कोण माने. आता कोण पाय मागे परतोनी, आता कोण पाय मागे परतोनी. तेथे या प्राकृता कोण माने, तेथे या प्राकृता कोण माने, कोण माने. आता कोण पाये मागे परतोनी, आता कोण पाये मागे परतोनी. रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता, रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता. तेथे अप्राकृता कोण माने, तेथे अप्राकृता कोण माने, तेथे अप्राकृता कोण माने, तेथे अप्राकृता कोण माने. ही साधना करत असताना फार मोठ्या शक्ती प्राप्त झाल्या. रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे सामर्थ्य. दोन्ही आम्हाला मिळालं. अष्टमहासिद्धी ओळगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. साधना क्रमात वाटचाल करत असताना या शक्ती प्राप्त होतात. पण सिद्धी लावी पिसे कोण ते आपुसे, नेले राजहंसे पाणी काय. जो भगवत भक्त साधक असतो ते त्यांच्या आहारी जात नाही, त्यांना स्वीकारत नाही, पण मात्र प्राप्त होत असतात. सिद्धीमध्ये 3 प्रकार आहेत, क्षुद्र सिद्धी, मध्य सिद्धी आणि महासिद्धी. क्षुद्र सिद्धी दूरदर्शन, दूरश्रवण आणि दूरस्पर्श, 3 प्रकारच्या क्षुद्र सिद्धी आहेत. किती दूर असलं तरी दिसणं, किती दूर असलं तरी ऐकू येणं आणि किती दूर असलं तरी स्पर्श होणं, दूरस्पर्श सिद्धी आहे. सगळ्यांचे प्रसंग सांगता येणार नाही, वेळेची अडचण आहे. दूरस्पर्श, ज्या साधकाला सिद्धी प्राप्त होते क्षुद्र सिद्धी, तो आपला स्पर्श दूर करू शकतो. एक प्रसंग सांगतो. परभणी जिल्ह्यात दैठणा नावाचं गाव आहे. ठाकूर महाराजांची परंपरा आहे. आमच्या पंजोबाला निवृत्ती महाराज ठाकूरांनी माळ घातली. तेव्हापासून आमच्या कुटुंबामध्ये मुलगा जन्माला आला, आईच 5व्या दिवशी माळ टाकते. आम्ही ठाकूर महाराजांची माळ समजत होती. तेव्हा निवृत्ती महाराज ठाकूर अंबाजोगाईजवळ मुक्कामाला. लोकांनी आग्रह धरला, महाराज कीर्तन करा, आम्हाला ऐकू द्या. निवृत्ती महाराज कीर्तनाकरता उभे राहिले. अर्ध्या कीर्तनात त्यांनी आपलं धोतर हातात धरलं, सोडून दिलं. कीर्तन संपल्यानंतर काही भाविकांनी विचारलं, महाराज अर्ध्या कीर्तनात धोतर हातात धरून सोडून दिलं, ही काही सवय आहे का तुमची? निवृत्ती महाराजांनी सांगितले, सवय नाही. कारण काही कीर्तन करायच्या सवयी असतात. गादीवर मागं पुढं होतात, काही गोल प्रदक्षिणा करतात,
काही आपल्या गुडघ्यावर हात ठेवून जवळच्या माणसाला विचारू बेजार करतात, काही अजिबात हालत नाही, वेगळे वेगळे नमुने. सवय आहे का? नाही सवय. मग का? याचं कारण आहे म्हटले, पंढरपूरला पांडुरंगाचे शेजारती करत असताना पुजाऱ्याकडनं चुकून आरती पितांबराला चिटकली. पितांबराने पेट घेतला आणि तो विझवण्याकरता मी हातात धोतर धुवून चोळून विझवला. अंबाजोगाई पंढरपूर 200 किलोमीटर अंतर. दुसऱ्या दिवशी काही भाविक पंढरपूरला मुद्दाम गेले. पुजाऱ्यांना विचारलं, का हो काल शेजारती होत असताना काही घडलं होतं का? पुजाऱ्याने सांगितलं घडलं होतं. आरती चुकून पितांबराला छिटकली होती, पितांबराने पेट घेतला होता. मग कोणी विझवला? ना आपोआपच विझवला. आपोआप नाही विझवला, विझवणारा 200 किलोमीटर दूर होता. याला दूर स्पर्शसिद्धी म्हणतात. असे अनेक सिद्धी प्राप्त होतात, परंतु भगवंताच्या आवडीपुढे ह्या सिद्धी गौण आहेत. आता कोण पाही मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. सगळ्यात मोठं व्यापकपणा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अभंगाचा शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, विठोबाचे दास. 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 करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा, करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आता कोण पाहे मागे परतोने, मागे परतोने. आता कोण पाहे मागे परतोने, मागे परतो. करुण ठेलो गास ब्रह्मांडाचा, करुण ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आता कोण पाहे मागे परतोने, मागे परतोने. आता कोण पाहे मागे परतोने. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास, करुणी ठेवलो ग्रास ब्रह्मांडाचा. या साधनेच्या द्वारे असा अनुभव आम्हाला आला, भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं आणि ब्रह्मांडाचा एक घास घेता येईल एवढं व्यापक झाले. जयाचे चित्त गवसनी व्यापकामज, अणोरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. अशी व्यापकता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि ती व्यापकता म्हणजे परमात्म्याशी एकरूपता. हे होण्याकरता ही सिद्ध अवस्था आहे. आणि साधन अवस्था 3 चरणात आहे. काम क्रोधामी वाहिले विठ्ठली, आवडी धरली पायासवी. आता कोण पाही मागे परतोनी, गेले हरपोनी देहभाव. रिद्धी सिद्धी सुखी हानितले आला आता, ते या प्राकृता कोण मानी. आणि सिद्ध अवस्था तुका म्हणे आम्ही विठोबाची दास, करुणे ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. समाज मोठा आहे, वेळेला फार मोठी किंमत द्यावी लागते. अधिक लांबवण्याची गरज नाही. सकाळच्या चिंतनामध्ये मी बोललो, मानवी जीवनाची सफलता प्राप्त होण्याकरता शिक्षण आणि संस्कार या 2 गोष्टीची फार मोठी गरज आहे महाराज. आणि बुद्धी तीव्र होईल आणि संस्कार आणि हृदय पवित्र होईल. या 2 गोष्टीची अत्यंत गरज आहे. त्या संस्काराचं बहुमूल्य वाढण्याकरता सद्गुरू जोग महाराज आळंदी वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा श्री क्षेत्र रामटेक या ठिकाणी गुरुवरांच्या हस्ते आज तिचं उद्घाटन झालेलं आहे. भाविकांनी आपल्या कुळाचा, आपल्या देशाचा, आपल्या धर्माचा सगळ्या साकल्याने विचार करण्याकरता आपल्या घरात असणारी जी लहान मुलं असतील, 5-6 वर्षाची मुलं असतील, त्याचा सर्व अधिकार आम्ही प्रमोद महाराज ठाकरे यांना देऊन टाकलेला आहे. त्यांच्या हस्ते तिथलं कार्य घडणार आहे. आपण भाविकांनी ही दखल घ्या आणि पुढची पिढी सुधारण्याकरता
त्यांना चांगले संस्कारित बनवा ही माझी आग्रहाची विनंती आहे. आपल्याला जे मार्गदर्शन केलं विश्वमाऊली ज्ञानोबारा तुकोबारा आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब म्हणायचे, आपण भाग्यवान आहो. ज्ञानोबारा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो, आपल्याला ज्ञानेश्वरी मिळाली, गाथा मिळाला, श्रीमद भागवत मिळालं, मोठे भाग्यवान आहोत. त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत, पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळवण्याकरता मात्र त्यांचं नामचिंतन मात्र करणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली चिंतन सेवा श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या चरणामध्ये समर्पण करत असताना संतांच्या वतीने आणि नागपूरकर भक्ती महोत्सव समितीच्या वतीने हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा चालू आहे. मला प्रमोद महाराज शब्दमधू यांनी निमंत्रण दिल्यावरून या ठिकाणी येऊन सेवा करण्याचा हा आजचा आपण केलेला छोटासा प्रयत्न आहे. भगवान परमात्मा करो आमचे गुरुवर्य या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देणार आहेत. आपण शांत चित्ताने तो ऐकून घ्यावा अशी आपल्याला विनंती. बाबा आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रारंभ आहे आणि याचा शेवट जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संस्था राहावी आणि असाच भजनाचा आनंद कोराडीकरांना ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा आणखी सोहळा पाहायला मिळावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. विठ्ठल